पेस्ट करून घेतलेली. कांदा भाजते मसाल्यासाठी. कांदा, खोबरं, शेंगदाणे आणि तीळ मसाल्यामध्ये भाजून घालणार आहे. आलं लसूणची पेस्ट पण करून घेतली आहे. कांदा छान गुलाबी भाजला मी, त्यामध्ये सुकं खोबरं घातलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे घातलेत आणि तीळ घातलेत. आता संक्रांतीमध्ये तीळ आणि गुळाला महत्त्व असतं. गुळ भाजीत घालणार आहे मी आणि उद्या गुळपोळी किंवा तीळ आणि गुळाचे लाडू करणार आहे. शेंगदाण्याचं कूट पण करायचं आहे, ह्याच्यामध्येच करते मी. आणि बाजरीची भाकरी करणार आहे नंतर. आणि मसाले भात. मसाला वाटून घेतला आहे, तेल तापत ठेवलं आहे. नवीन भांड्याचं उद्घाटन करते मी आज. नवीन आहे, बरेच दिवस घेतलेलं. मोठे आज भरपूर करायचे, फ्रेंड्सना पण द्यायची भाजी. आणि ही छान आवडती, दुसऱ्या दिवशी पण खायला छान लागते, तर मी भरपूर करणार आहे. तेल गरम होतं आहे. तेल गरम झालं की आपण हा मसाला घालूया भाजलेला. मसाला छान भाजलेला आहे, त्यामध्ये मी तिखट घालते आहे. कांदा लसूण मसाला कोल्हापुरी. जरासं गूळ पण घातला आहे, आज गूळ घालायचं असतं. आणि वांग घालणार आहे, तर गूळ आणि तिखट पावडर पण घातलेली आहे. चांगलं भाजून घेऊन आधी ज्या भाज्यांना शिजायला वेळ लागणार आहे, म्हणजे हरभरा, वाटाणा, काळे दाणे, त्या सगळ्या घालणार आहे मी आधी, कारण ह्याला वेळ लागेल. वांग बटाटा लगेच शिजून जाईल, तर ह्या आधी वाफेवर परतून घ्यायच्यात आपण. थोडंसं मीठ घालणार आहे मी, थोडीशी हळद, हिंग, थोडंसं मीठ भाज्यांना आणि चांगलं तर वाफ यायला मी ह्याला झाकून ठेवणार आहे भाज्यांना. छान परतलेले, जराशी वाफ आली आहे, शिजलेले थोड्या भाज्या. थोडं पाणी पण सुटलंय वाफेमुळं. शिजलेलं आहे बऱ्यापैकी. त्यामध्ये आता मेथी, गाजर आणि वालाच्या शेंगा थोडं थोडं घातलंय मी, शास्त्र म्हणून. अजून पण बाकीच्या पालेभाज्या घालू शकते, चाकवत, चुका, पालक, तर मी आज घातलेत एवढ्या. त्यामध्ये वांग बटाटा घालायचं आणि गरम पाणी घालायचं आणि भाजी शिजवून घ्यायची. थोडंसं मीठ घालणार आहे आणि वाफ येऊन दे, चांगली भाजी शिजून दे. गरम मसाला पण घातलाय मी. मस्त भाजी तयार झालेली आपली, मिक्स बोगीची भाजी. आता यामध्ये कोथिंबीर घालूया. बेसनची वडी करते मी फर्स्ट टाइम. मला भरपूर आवडती, पण जमत नाही. मम्मी त्यानं केलेली, तेच खाल्लेली आहे. पहिल्यांदा करून बघते मी, बघू आता होती काय. आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घातली आहे, जिरे मोहरी फोडणी आणि बेसन आणि पाणी मिक्स करून त्याचा आता गोळा करून घेऊन तेल लावून घेतले एका ताटाला. त्यात पसरायची गरम असतानाच आणि गार झाल्यावर त्याच्या वड्या पडायच्या. आणि हे असं ढवळत राहायचं, नाही तर त्याच्या गुठळ्या होतात. बघू आता प्रयोग होतोय काय. हळूहळू पीठ घट्ट होतंय, त्याचा गोळा व्हायला पाहिजे चांगला. गोळा झाला की ते तेल लावलेल्या ताटात काढून घ्यायचं आहे. गरम गरमच असं थापटून घ्यायचं आहे, पाण्याचा हात लावून थोडंसं. झालेली आहे बऱ्यापैकी वडी. एकदम पण परफेक्ट नाही जमलेली, पण पहिल्यांदा करून छान झालेली आहे. नैवेद्याला काढून घेतली मी, आता नैवेद्य दाखवते.